चला या ठिकाणी इकडे लक्ष द्या. युवराज 11 संघाचे कर्णधार तसेच ट्रॉफी फायटर संघाचे कर्णधार तसेच ओव्ही 11 संघाचे कर्णधार कुठे असतील त्यांनी आपल्याला सेमीफायनलच्या चिठ्ठ्या उडवायच्या आहेत. समालोचन कक्षाकडे यायचंय. आपल्याकडे वेळ कमी आहे. युवराज 11, ओव्ही 11 आणि ट्रॉफी फायटर आणि यामधनं जो विजयी संघ होईल त्याची चिठ्ठी उडवण्यात येईल. जो आताचा सामना होईल त्याच्यातनं जो संघ येईल बाहेर त्याचा सामना दुसरा होईल आणि त्याचा पहिला सामना हा उर्वरित संघांचा होईल. चला संघानं टॉर्च उडून घ्या. चिठ्ठ्या पाडून घ्या. आमची एक टीम, बाब्यांची एक टीम, पक्या हुसेनची एक टीम, विजयी संघाची एक चिठ्ठी. 4 चिठ्ठ्या कर पहिले. आरवी संघ टॉर्च जिंकून काय घेतले? गोलंदाजी म्हणजे फिल्डिंग घेतले. आरवी संघाने टॉर्च जिंकून फलंदाजी घेतली. 2 वरीचा सामना आहे, लक्षात ठेवा. चला फिल्डिंग लावून घ्या. अन्वी 11 संघानं आपलं क्षेत्ररक्षण धावून घ्या त्वरित. 2 वरीचा सामना आहे. प्रकाश टोके जरा कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. प्रकाश टोके चला चला ओवी संघाने आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. पुढच्या फायनलच्या मॅची खेळायच्या आहेत. सूरज सांग रे काय नाव सांगायचे? सूरज ट्रॉफी फायटर 11 एक ओव्ही 11 एक विजय संघ. दुसरा ओव्ही 11 युवराज 11 आणि विजय संघ. गणेश कोळेकर जरा पसरून घ्या लगेच. टाइम नाही ना मग नंतर वेळ होईल. एक्स्ट्रा मॅच होणार आहे ती. एक्स्ट्रा मॅच होणार ती 2च वरीची खेळवाना. ही 2च वरीची. मग फायनल बघू ना. फायनल मॅच येतील ना. 2 ना 1 फायनल व्यवस्थित झाली पाहिजे ना. काय कोण खेळणार? 3 वरीचे ठेवा. 3 वरी 3 बॉलर लॉस काढून घ्या. 3 वरीच्या मॅचेस चिठ्ठ्या पाडल्या. चिठ्ठ्या पाडल्या तुमच्या आहे का? उडवायच्या असलं उडून घ्या. उडवा लगेच. पाडल्या चिठ्ठ्या. पाडल्या. कोणाला तरी पहिल्यांदा बोलून घे छोट्या. कोण 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 कोणाकोणाचे ते 14 जण या. विजय कुठे? विजय संघ एक. विजय संघ विजय संघाचं पण बोलून घ्या ना 2 जणांना. नाही, त्यांचं काय आवश्यकता नाही ना. इथे काय द्यायचं नाही. यार चिठ्ठ्या काय उडवायचे तुम्हाला? लाल सांग मग 2 क्लिअर बारीक बोल सांग ना कोणाला तरी. बोला कोणाला तरी. ए कुठे उधर त्या तिकडच्या पोरीला बोलवा म्हणजे ती जवळ नव्हती. ये दोन उचल या. जा ना आता. पडी किया दिला अडीचा बोलतोस. उचल 2 उचल. उचल कुठली पण कुठल्या उचल कुठले पण 2. दे इकडे. युवराज 11 युवराज 11 पहिली मॅच आणि त्याच्यानंतर कोण आहे त्यानं? ओव्ही 11 ओवी 11 चल. युवराज आणि घ्या आलं. युवराज 11 विरुद्ध ओव्ही 11 यांचा सामना होणार आहे. आणि ट्रॉफी फायटर्स विजय होईल त्या संघाशी खेळणार आहे. चला हंपर पाठवा 2 आणि
ट्रॉफी फायटरसाठी विजय संघ खेळणार आहे. सामने आताचा सामना 2 षटकाचा राहणार आहे. याच्या पुढचे सामने 3 षटकाचे राहणार आहेत. याची नोंद घ्या सगळ्या. अन्वी संघाने टॉस जिंकून पहिलं क्षेत्ररक्षण स्वीकारलं. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. स्ट्राईकला आहेत ते विवेक, नॉन स्ट्राईकला आहेत ते सोन्या. वैभव स्ट्राईकला आहेत ते वैभव, नॉन स्ट्राईकला आहेत ते विवेक. आणि गोलंदाजीसाठी आले ते पप्पू शिंदे, नावाजलेले गोलंदाज पप्पू शिंदे. 2 सामन्यामध्ये 7-8 विकेट घेऊन मोकळे झालेत ते. आणि बॅटीतून सुद्धा कालच्या काल त्यांनी एका षटकामध्ये, 2 षटकामध्ये, 3 षटकामध्ये 12 छक्के आणि 4 चौके अशी खेळी करून वैयक्तिक स्वतःचे 71 रन काढले एकट्याने आणि संघाला 81 वर नेऊन ठेवले. पुढचा चेंडू सामना करतील विवेक. उंचावर मारण्याचा प्रयत्न असफल. मला वाटतं कॅच होते का पाहूया. आणि विकेट किपरच्या हातात कॅच. पहिला विकेट विवेक यांच्या थ्रो. आणि मला वाटतं पहिला झटका मिळालाय तो त्या संघाला विवेक यांच्याद्वारे. डीजे चला पहिला चेंडू आणि पहिला विकेट त्यांची जागा घेऊन भरून घेण्यासाठी येत आहे छगन बांगर. छगन बांगर, बांगर टू बांगर, पप्पू बांगर, छगन बांगर. पाहूया बांगर काय करतात दोन्ही. आणि उंचावर मारलेला फटका कॅच होते का पाहूया. आणि मस्त झेल, सुंदर झेल. 2 बॉलामध्ये 2 विकेट, 2 विकेट घेतले ते पप्पू याच्याद्वारे. चांगली असा गोलंदाजी करतो पप्पू. आणि 2 झटके बिना रनाचे 2 झटके. 440चा झटका मिळाला तो छगन बांगर यांच्या संघाला. ते दारुण अवस्था झाली त्या संघाची. पाहता पाहता 2 विकेट पडले. 0 धावसंख्या. धावसंख्येत एकही बदल नाही. आणि धावसंख्या तिथल्या तिथेच 2 विकेट पडले. आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी स्फोटक फलंदाज निखिल शिंदे. पाहूया पप्पू शिंदे विरुद्ध निखिल शिंदे. भुईसपाट मारलेला फटका. 1 धाव पूर्ण. आणि राहुल फिल्डिंगसाठी सज्ज. आणि मला वाटतं 1च धावावर थोपवला. चांगली अशी फिल्डिंग राहुल कोलेकर यांच्याद्वारे. 1 धाव खाता खोलला निखिल यांनी स्वतःचा आणि संघाचा सुद्धा. 1 धावाने खाता खोलला. अतिशय आक्रमक अशी पवित्र घेऊन उतरलेला पप्पू. आणि 1 धाव पूर्ण. मला वाटतं कॅच घेते आणि सुटलेली कॅच. पाहूया 1 धाव पूर्ण केली दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात. आणि मला वाटतंय 2 धावा पूर्ण. अतिशय अतिशय खराब क्षेत्ररक्षण. कारण खूप जवळ कॅच होती आणि इझी कॅच होती. ही कॅच घेतली असती तर पप्पूला 3 विकेट एका ओव्हरीमध्ये मिळाले असते. पप्पूचा नुकसान. पण समोरच्या समोरच्या संघाचं 2 धावांनी बढती. धावसंख्या 2/3 अशी स्थिती झाली त्या संघाची. सोनू स्ट्राईकला आहे. आणि बांगर, पप्पू बांगर गोलंदाजीसाठी सज्ज. पाहूया पप्पू बांगर
फुल टॉस टाकलेला चेंडू परंतु सोनू यांना फटका मारता आला नाही आणि तो एकच धावावर समाधान मानावा लागला सोनू यांना. 2-4 अशी बिकट अवस्था झाली त्या संघाची, कारण 2 झटके पहिल्याच षटकामध्ये मिळाले. पप्पू यांचा पुढचा चेंडू सामना करतील निखिल. उंचावर मारण्याचा प्रयत्न असफल आणि निर्धाव असा चेंडू. खूप रागातून मारलेला हा फटका, परंतु बॅटला लागलेला नाही बॉल आणि त्यामुळे मिक्स झाला आणि निर्धाव असा चेंडू. निखिल नाराज आणि मला वाटतं वैयक्तिक पहिला षटक संपलं. संघाचं सुद्धा पहिला षटक, पप्पू यांचा पहिला षटक. पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद केलं आणि फक्त 4 धावा दिल्या पप्पू यानं. चांगला असा उत्कृष्ट गोलंदाज. 2 विकेट घेतले पप्पू याने. सामना फक्त 2 षटकांचा आहे, त्यामुळं धावसंख्या एका वरिलाने जास्त पण 10-15 धावा पाहिजेत, तेव्हा 2 ओव्हरींचा कव्हर होतो 20 धावानं. पण इथे अवस्था जशी बिकट झाली. 6 चेंडूमध्ये 4 धावा फक्त काढल्यात आणि 2 विकेट गमवलेत. तेजस घेऊन आलेत ते गोलंदाजी. पाहूया सोन्या यांच्यासाठी. तेजस यांचा पहिला बॉल उंचावर मारण्याचा प्रयत्न असफल. चांगला निर्धाव असा चेंडू तेजस यांच्याद्वारे. चांगली गोलंदाजी तेजस यांच्याद्वारे. मला वाटतंय मागच्या मॅचमध्ये सुद्धा तेजस यांनी असे 4 निर्धाव चेंडू टाकले होते आणि संघाला विजय मिळवून दिला होता तेजस यांनी. तेजस यांचा पुढचा चेंडू सामना करतील सोनू काय करतात आपल्या संघासाठी. उंचावर मारण्याचा प्रयत्न. कॅच होते का पाहूया. दौलत खाली आणि कॅच सुटते आणि 1 धाव पूर्ण केली दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात मला वाटतंय. आणि सीमा पार चेंडू. अतिशय गलिच्छ असं क्षेत्ररक्षण. जिथं 1 धाव होती तिथं 4 धावा दिल्या. अतिरिक्त 3 धावा वाढवल्या आणि 1 गडी सुद्धा बाद झाला असता, परंतु काही हरकत नाही. 2 विकेट पडलेत आणि 8 धावा झाल्यात. षटकातील काही चेंडू शिल्लक असताना चांगला असा चौकारचा फटका मारला सोनू यांचा पुढचा चेंडू मारा करतील. उंचावर मारलेला फटका. मला वाटतं हा षटकारच्या दिशेने जातो का काय पाहूया. आणि मला वाटतं चौका. पंचांचा चौकांचा इशारा. दबलेली बॅट आता परत सनसनाला लागली आणि एकामागे एक 2 चौके सणासणीत मारले वैभव यांनी. अतिशय आक्रमक झाले ते आणि संघाचा धावांचा डोंगर उभारण्याच्या प्रयत्नामध्ये 12 धावा केल्या. षटकातील काही चेंडू शिल्लक असताना 12 धावा झाल्या त्या संघाच्या. तेजस यांचा पुढचा चेंडू मारा करतील वैभव. आणि उंचावर मारलेला मला वाटतं झेल होते का पाहूया. 2 आणि मस्त अशी विकेट किपरने घेतलेली झेल सोपी आणि साधी. आणि सुरुवातीला बॅट घेऊन आला होता तो सोनू. आता तिसऱ्या प्रवाहामध्ये आउट झाला आणि तिसरा विकेट सोनू याचा. 12 धावा 4 बॉल अशी अवस्था झाली ती संघाची. काय करावं काय. आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो राहुल टोके. षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. मला वाटतं 2च चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडूमध्ये किती धावा जमवतात. 2 छक्के मारतात का 2 चौके मारतात. 6 दुनी 12 का 4 दुनी 8 असा गणित जुलवतो काय बघूया. राहुल उंचावर मारण्याचा प्रयत्न असफल. मिस फिल्डिंग. मला वाटतंय 4 लेग बाईटच्या स्वरूपानं ढिला कारभार किपरच्या द्वारे. त्याच्या मागे असलेला तोड पण ढिला. स्वप्नील कोलेकर त्यांनी तरी
ढिला व्हायला नव्हता पाहिजेत, 2 रन वाचले असते, परंतु बॉल एवढा स्पीडला होता का तो बॉन्टीच्या दिशेने पळाला आणि बॉन्टीला जाऊन अडकला. 4 धावा अतिरिक्त. पुढचा चेंडू राहुल यांना, फुल चेंडू, 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात बघता बघता सीमे पार होतो का काय चेंडू, आणि चांगली पकडण्याचा प्रयत्न केला होता स्वप्नील कोलेकर यांनी, परंतु वेग बॉलाचा वाढला आणि याचा एकवीस धावांचं आव्हान पुढच्या संघासाठी ठेवलं आहे. पाहूया गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतंय का बॅटिंगमध्ये परिवर्तन होतंय. पण हिटमॅन पप्पू शिंदे समोर आहे, त्याला जोड देण्यासाठी तेजस टोके आहे आणि गोलंदाजीचा भार स्वीकारण्यासाठी निखिल शिंदे हा आहे. पाहूया काय होतंय. क्रिकेटमध्ये काहीही चमत्कार होऊ शकतो. चला, स्ट्राईकला आहेत ते पप्पू शिंदे, नॉन स्ट्राईकला आहेत ते तेजस टोके आणि गोलंदाजीसाठी आले ते निखिल शिंदे. 10-15 पावलांचा रनअप, फिरक्या हातीचा मारा करतात ते निखिल. पाहूया पप्पू यांना काय फरक पडतो ते एक बॉलामध्ये, आणि उंचावर मारण्याचा प्रयत्न, परंतु असफल. आणि मला वाटतंय अपील होते, विकेटची अपील होते. पंचांचा निर्णय अंतिम राहील आणि मला वाटतंय निर्धाव असा चेंडू, चांगली गोलंदाजी निखिल यांच्याद्वारे पूर्णपणे बीट झाला तो पप्पू शिंदे. बॉल आला कुठे गेला कुठे, डायरेक्ट विकेट किपरच्या हातात. चांगली अशी गोलंदाजी करतात ते निखिल शिंदे, पप्पू शिंदे. पाहूया उंचावर मारण्याचा प्रयत्न. मला वाटतं अटीतटीचा हा खेळ आहे आणि मला वाटतं एवढा स्पीड पप्पूच्या बॅटिंगमधून निघलेल्या चेंडूचा की 4 फिल्डरांना तो थापू शकत नाही, असा वेग आहे पप्पूच्या मारलेल्या फटकाराने. डीजे पप्पू यांच्या बॅटीतून निघालेला आणि पुढचा चेंडू निखिल यांच्या उंचावर मारण्याचा प्रयत्न
कट मारलाय, मला वाटतं एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात अतिशय सुंदर अशी फिल्डिंग पाहूया. आणि मला वाटतं मिक्स फिल्डिंग निखिल यांच्याद्वारे हातात बॉल मिळाला असता तर तेजस आऊट झाला असता, पण ही संधी निखिल यांनी गमावली. आणि 2 धावाच्या संख्येने बॉल तारा लागलाय ना ह्यो. हे बॉल डॉट असेल ह्यो, वारी लागलाय. चेक करा. तेच झालंय वारीला. हे डॉट आहे ह्यो. लागलं. अरे इथून दिसला वारी लागलाय. डॉट बॉल. चला, तारेला बॉल लागला. तांत्रिक कारणामुळे रनही नाही आणि बॉलही नाही. 2 बॉल झाले आणि तिसऱ्या बॉल घेऊन आलो तो निखिल पप्पू शिंदेसाठी. उंचावर मारण्याचा प्रयत्न, मला वाटतं झेल बाद होतो का बघावूया पप्पू. आणि मला वाटतं झेल सुटलेले विश्वास यांच्या हातातून. मला वाटतं एकच धाव आणि 1 धावाने ओवी 11 याने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे आणि युवराज 11 साठी बॅटिंगसाठी आमंत्रण केलं आहे. चला, 1 धावावर समाधान पप्पू यांना. धावसंख्या होते ती बिनबाद 5 पहिल्या षटकातले काही चेंडू शिल्लक. सामना करतील तेजस. उंचावर मारण्याचा प्रयत्न, भुसापट मारलेला फटका बघूया. 1 धाव पूर्ण केले दुसऱ्या धावच्या प्रयत्नात, पण उत्तम असं क्षेत्ररक्षण राहुल यांच्याद्वारे आणि एकच धावावर समाधान मानावा लागला पप्पू यांना, तेजस यांना. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो. ओवी विरुद्ध युवराज असं होणार आहे सामना. पप्पू यांचा पुढचा, निखिल यांचा पुढचा चेंडू. सामना करतील पप्पू. कुटुंबियाचा मारा, भुईसावट मारलेला फटका. 1 धाव पूर्ण केले दुसऱ्या धावच्या प्रयत्नात. नाना यांची मिक्स फिल्डिंग, मला वाटतं 1 धाव पूर्ण केले दुसऱ्या धावच्या प्रयत्नात आणि 2 धावा पूर्ण. अतिशय गच्चाल असे क्षेत्ररक्षण, 2 धावानं धावसंख्येत वर धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती बिनबाद 8 वर नेऊन पोहोचलाय पप्पू यानं. धावसंख्येचा डोंगर वाढला. जिंकण्यासाठी काही धावांची आवश्यकता आहे, पण पहिलं षटक अजून संपलं नाही. षटकातले काही चेंडू बाकी आहेत. पप्पू सामना करतील. पप्पू उंचावर मारलेला फटका, मला वाटतं लॉग ऑफच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केले. कॅच होते का पाहूया. कॅच सुटली. 1 धाव पूर्ण. दुसरी धावचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि तिसऱ्या धावचा प्रयत्न, परंतु पप्पू याने सावरलं. अतिशय गलिच्छ सूर्य डोळ्यावर नाही आला. राहुल, सूर्य तिकडे नाही, सूर्य मागं गेला. आता सूर्य तुझ्या कुठं आला डोळ्यावर. गलिच्छ खूप गलिच्छ क्षेत्ररक्षण. कॅच पूर्णपणे कॅच तुला घ्यायची होती, परंतु दुर्दैव 2 विकेट पडले असते. चला जाऊ द्या. 10 धावा पूर्ण केल्या आहेत या संघानं. 10 धावा पूर्ण झालेले आहेत. काही धावांची आवश्यकता आहे आणि 1 षटक पूर्ण झालं. दुसऱ्या षटकाची वाटचाल आणि दुसरं षटक घेऊन येत आहेत ते. गरज पाहूया. बॉलर, नवीन बॉलर आलाय तो कुणाल टोके. मागच्या मॅचमध्ये सुद्धा चांगली रंगत दिली कुणाल यांनी. मिक्स बॉल, कॅच बॉल असे करून त्याने विकेट पाडले होते. कुणाल यांचा पहिला चेंडू. सामना करतील तेजस. आणि खूपच मला वाटतं यष्टाच्या बाहेर चेंडू. पंचांचा व्हाईटचा इशारा आणि धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या एकानं वाढते ती 11 धावसंख्या झाली. 6 चेंडूमध्ये 10 रनांची आवश्यकता. पहा, 1 धाव जमवली तरी विजय निश्चित आहे. आणि मला वाटतंय दिशाहीन झालेला हा राहुल कुणाल टोके मागच्या मॅचला
चालला, पण आता तो दिशाहीन झाला आणि 2 लगोपाठ वाईट, 2 वाईट, 2 जास्त अतिरिक्त रन दिल्या. त्यामुळं आता त्याची चेंजिंग झाली आणि 6 बॉलात 9 धावा पाहिजेत आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी अनुभवी गोलंदाज छगन बांगर मैदानात सज्ज झाले. खांद्यावर भार, संघाचा विश्वास घेऊन छगन बांगर मैदानात सज्ज आणि चांगली अशी कॅच. मला वाटतंय आऊट आऊट आऊट. पहिल्याच बॉलामध्ये छगन याने विकेट घेतला. तेजस यांचा चांगला खेळत होता तेजस, परंतु दुर्दैव बॅटीला हलकासा कट लागला आणि कॅच उडाला. हम विकेट किपरने झेल टिपला आणि आऊट झाला तेजस. डीजे कालाची गरज, परिवर्तन हा कालाची गरज आहे. पहा परिवर्तन केला, छगन बांगर आला आणि पहिला विकेट पहिल्या बॉलवर मिळाला. आत्मविश्वास वाढला. संघाने टाकलेला हा विश्वास सार्थक करून छगन बांगर याने दिला आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आलाय, तो युवा फलंदाज गणेश कोळेकर. बॉल आणले, चला छगन भुजबळ, छगन बांगर विरुद्ध गणेश कोलेकर. पाहूया, विजयासाठी काही धावांची आवश्यकता आहे. चला टाइमपास नका करू. पाच बॉलामध्ये 9 धावा. चांगला असा फटका मारला, 1 धाव पूर्ण मला वाटतं चौकारच्या दिशेने आणि हा मारलेला एका हाताने चौका. 4 धावांची वळत गणेश शिंदे यांच्याकडून खणखणीत निघालेला चौका. डीजे धन्यवाद डीजे. बघा चौकेच्या सहाय्यानं मनोबल वाढला गणेश कोळेकर यांचा. छगन यांचा पुढचा बॉल आणि मला वाटतं एकेच हाताने मारतो, मला वाटतं फुल छक्का आणि मला वाटतं छक्क्यावर बाउंड्रीवर कॅच. निखिल यांची सुंदर झेल, अशी झेल मला वाटतं पहिल्यांदाच या ग्राउंडवर पाहायला मिळाली. आऊट आऊट आऊट. चला फलंदाज चला. एका हाताने चौका मारला आणि दुसऱ्या हाताने छक्का मारण्याचा प्रयत्न केला, परंतु एक हात कमजोर पडला आणि एक हात जर जोरात लावला असता दोन्ही हात तर छक्का निश्चित गेला असता. पण गणेश कोळेकर हे नर्वस झाले कारण छक्का जाणार होता, परंतु एक हाताची ताकद कमी पडली आणि बाद झाले. बाउंड्रीवर कॅच घेतली युवा फिल्डर निखिल शिंदे, चांगली अशी कॅच घेतली. छगन यांचा पुढचा चेंडू सामना करतील. पण प्रणय 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 मला वाटतंय बाद होतो का काय होतो पाहूया. आणि मला वाटतंय बाद बाद बाद. पप्पू यांना खूप घाई झाली कारण स्ट्राईक ते त्यांच्याकडे ठेवायला पाहतात, छक्का चौका मारायला पाहतात आणि त्या नादामध्ये प्रणय टोके बाद झाले. 3 बॉल 5 रन, 4 बॉल 5 रन अशी अवस्था. 2 बॉल 5 रन अशी बिकट अवस्था झाली त्या संघाची. छक्क्याची गरज आहे, चौकेची गरज आहे. नवीन बॅट्समन आले ते दौलत टोके.
मागच्या मॅचमध्ये छक्के चौक्यांची बरसात करणारा पप्पू शिंदे आज गारवटला, कारण त्याला तसा बॉलर मिळाला आणि छगन भुजबळला. छगन वांगर हा अनुभवी बॉलर असल्यामुळे त्याला बॅटीखाली बॉल न देता आखूड टप्पा लांब टप्पा मारून करून त्याला खेळवत आहे. आणि त्या खेळामध्ये पप्पू पार. पुढचा चेंडू छगन यांचा पाहूया. अतिशय अतिशय उत्तम आणि मला वाटतं विकेट विकेट. छगन या विजयाचे मानकरी मला वाटतं छगन बांगरच होणार, कारण ऐतिहासिक ओव्हर टाकली. 4 विकेट 4 धावा. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी छगन यांच्याद्वारे. डीजे रन 2 रन कशी मागात पडते ती पहा, कारण आपण हलक्यामध्ये घेतो. लेग वाईटच्या रूपाने 1 रन देतो, व्हाईटच्या रूपाने 1 देतो, पण तीच विजयासाठी अडचण ठरते आणि तीच अडचण या संघाला झाले. छगन यांचा पुढचा बॉल सामना करतील महादू टोके. पाहूया विजयाचा फटका मारतात का, कारण 2 बॉल शिल्लक आहेत आणि एकच बॉल शिल्लक आहे आणि 5 धावा. मला वाटतं छक्का षटकार जर मारला मालू टोकेनी तर त्याला वाटतं 500 रुपयाचं पारितोषिक इथं आलेलं आहे. मला वाटतं छक्का मारतो का काय, कॅच होते आणि सुटली कॅच. परंतु कॅच जरी सुटली राहुलच्या हाताने तरी तो संघ विजय झालाय. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन, हारलेल्या संघाचे सुद्धा हार्दिक अभिनंदन. चला पुढचा संघ कोण आहे. ओवी विरुद्ध युवराज 11. ओवी संघानं टॉस जिंकून